हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या सायन्स या विषयावरती आहे। तर सायन्सच्या स्टेट बोर्डाचं रीडिंग कसं करायचं अशी एक कमेंट होती, त्यावरून हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर ज्यांना सायन्सच्या टेक्स्ट बुक बद्दल काही प्रॉब्लेम असेल ते हे व्हिडिओज बघू शकतात। ओके, तर पहा, आपण एक पेड ग्रुप सुद्धा चालू केलेला आहे, ते तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसत असेल। तर त्यामध्ये आपण डेलीचे टार्गेट्स देतो, जे काही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कव्हर केल्या जातात। सगळ्या नोट्स नाही मिळत, काही महत्त्वाच्या नोट्स आपण शेअर करतो। त्यासोबत एक ई-बुक दिलं जातं, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण आयोगाचे 2011 पासूनचे क्वेश्चन पेपर विथ फायनल आन्सर की टिक केलेले मिळतात। जर तुम्हाला त्या पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर 30 रुपये पर मंथ त्याची फी आहे। आणि जवळपास आपले 2-3 सब्जेक्ट कव्हर होत आलेले आहेत, परंतु ते सुद्धा तुम्हाला टार्गेट्स दिले जातील। सो तुमचं ते सुद्धा कव्हर तुम्ही करू शकता। सो जर जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या कुठल्याही नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। तर आता येऊया आपण सायन्सवरती। तर हा एक मोस्ट चॅलेंजिंग असा विषय आहे आणि या विषयाबद्दल बरेचसं कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं आहे। तर आपण सांगितलं होतं की ॲटलिस्ट 8वी पासूनचे स्टेट बोर्ड तुम्हाला करायचे आहेत। आपण अनालिसिस सुद्धा घेतलेला आहे, पुस्तकं सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत कुठले वापरायचे। तर ज्याचं सायन्स खूपच कच्चं आहे तर ते विद्यार्थी ते विद्यार्थी 5वी पासून वाचलं तुम्ही तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये। परंतु समजा आपला ॲव्हरेज सायन्स आहे किंवा आपण करू शकतो ग्रास, तर तुम्ही 7वी पासूनही घेऊ शकता। हे 8वी पासून आहे, पण याच्या आधीचंही एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता। तशा PDF तुम्हाला ई बालभारती या साईटवरती फ्रीमध्ये मिळतात स्टेट बोर्डाच्या सगळ्या। पण ई बुक जे आहे ते वाचायला हँडी पडत नाहीत, म्हणून मला सॉफ्ट कॉपीपेक्षा हार्ड कॉपी चांगल्या वाटतात। सो आपण हार्ड कॉपी हे घ्या, आणि जास्त महाग हे नाही आहेत। तुम्ही जर का भस्के सरांच्या पुस्तकाच्या ऐवजी जरी हे पुस्तकं केले तरीही चालतं। आता काही विद्यार्थी म्हणतील की एवढंच करून थोडी होणार आहे, मग 11वी-12वीचंही करावं लागतं, तर तेही करावं लागतं। परंतु मी स्टेट बोर्डाच्या पुस्तकाबद्दल हा व्हिडिओ बनवत आहे। 11वी-12वीचे पुस्तकं इंग्लिशमध्ये आहेत, सो ते जमणारे विद्यार्थी हे सायन्स बॅकग्राऊंडचे असतील। आर्ट बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना मी म्हणजे काय म्हणता येईल, कमी नाही लेखत आहे, बट त्यांना ते थोडंसं हार्ड जाईल। किंवा ज्यांना जर इंग्लिश जमत असेल तर ते विद्यार्थी ते सुद्धा प्रेफर करू शकतात। काहीच त्याच्यामध्ये काही मोठं दिव्य नाहीये। ओके, आता राहिला प्रश्न, हे पुस्तकं मग कसे वाचायचे, तर तेच आपण आता पाहूया। तर पहा, तुम्हाला इथे 4 काय म्हणता येईल दाखवले मी, त्याच्याही मागे काहीतरी कारण आहे, ते मी तुम्हाला सांगते। तर पहा, हे आपण अनालिसिस केलेलं आहे, आणि जेव्हा आपण अनालिसिस केलं तेव्हा आपल्याला लक्षात आलं की काही पॉईंट असे आहेत जे मल्टिपल वेळा त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतोय, आणि काही असा भाग आहे म्हणजे जसं की बायोलॉजी आहे किंवा झूलॉजी आहे, याच्यावरती आयोगाचे प्रश्न विचारण्याचं प्रमाण जास्त आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीपेक्षा। मग आता आपण हाच अप्रोच ठेवून या पुस्तकांच्या वरती सुद्धा रीडिंग करायला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल की तुम्ही हे अनालिसिस केलेलं आहे, तर याच्यामधून या पुस्तकामधलं सगळंच वाचायचं आहे का, किंवा कसं वाचायचं ते सांगा। मध्यंतरी मला एक कमेंट सुद्धा आली होती की तुमचं मॅडम सायन्स कच्चं आहे असं वाटतं। तर मी कुणाला मला काही उत्तरं द्यायचे नाही आहेत यूट्यूबवरती, नाही तर मी त्यांना उत्तर देऊ शकले असते की सायन्स कच्चं वगैरे किंवा पक्क अशातला काही भाग नसतो। हा आयोगाचा पेपर आहे, आणि आयोगाच्या पेपरमधले प्रश्न तुम्ही पहा, ते काय म्हणता येईल सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांनाही ते कठीण गेलं असे पेपरमध्ये प्रश्न सायन्सचे येत आहेत। सो कच्चं वगैरे नाही आहे। मी 2010च्या आधीपासून ट्युशन घेतलेले आहेत सायन्स या विषयाच्याच, त्यामुळे सायन्स काही नवीन विषय नाही आहे आपल्यासाठी। परंतु आयोगाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे, यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, किंवा जे आपण करतोय ते स्मार्टली करावं लागणार आहे। आणि स्मार्ट वर्क डझंट मीन की शॉर्टकट असतो कुठला, किंवा काही ट्रिक्स असतात सायन्सच्या त्या तुम्हाला पाठ करायच्या आहे, शॉर्टकट असा नसतो। खरं तर आता एक्झाम खूप जवळ आपली येत आहे। फेब्रुवारी मंथ ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेला आहे, आज 22 तारीख आहे, आणि आपल्याला भरपूर काही करायचं आहे। व्हिडिओज थोडे लेट माझे होत आहेत, माझी 2 दिवस तब्येतही ठीक नव्हती, त्यामुळे मी काल परवा 2 दिवस व्हिडिओज अपलोड केला नाही। हा जो व्हिडिओ टाकत आहे हा रिक्वेस्ट होती, म्हणून मी तुमच्यासाठी करत आहे। तर पाहूया आपण की स्टेट बोर्डाचे पुस्तकं कसे करायचे। आता पहा, आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला व्हिडिओ जेव्हा बनवला होता तेव्हाही सांगितलं होतं, हेच ते पेज होतं, याच्यावरही बरेचदा सांगितलं असेल की कसं वाचायचं, पण ॲक्च्युअल बुक घेऊन तुम्हाला पाहिजे, म्हणून मी परत व्हिडिओ करते। तर पहा, समजा तुम्ही 7वीचं पुस्तक वाचत आहात, तर हे जे 7वीचं पुस्तक आहे, तुम्ही वेन आकृत्या करत असाल रिझनिंग मध्ये, तर हे जे 7वीचं पुस्तक आहे, आणि हे जे सर्कल काढला हे 8वीचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर हा जो सर्कल काढला हे 9वीचं पुस्तक आहे, आणि हा जो सर्कल काढला हे 10वीचं पुस्तक आहे। म्हणजे 7वीतलं सगळं 8वीत कव्हर होईल,
किंवा 7वी पेक्षा जे काही त्याची कक्षा आहे ती वाढवली जाईल 8वी मध्ये, 8वी पेक्षा वाढवली जाईल 9वी मध्ये आणि 9वी पेक्षा वाढवली जाईल 10वी मध्ये. म्हणजे याला म्हणतात अभ्यासाची समकेंद्र मांडणी. त्यामुळे अभ्यास करताना तुम्ही 8वीचं पुस्तक घेतलं किंवा तुम्ही जर 7वी पासून स्टार्ट करत असाल तर 7वीचं तुम्ही पुस्तक घेतलं, उंदराने इथं कारनामे केलेले आहेत. ओके, सो 8वीचं किंवा 7वीचं पुस्तक घेतलं आणि आता समजा इथं पेज 1 पासून सुरू होतंय सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा चॅप्टर. इथून मी सुरू केलं, हेही नाही सोडलं, हेही वाचलं, असेही विद्यार्थी आहेत. याने काहीही होणार नाही. याच विषयाच्या बाबतीत नाही, कुठल्याच विषयामध्ये याने काहीही होणार नाहीये. मग आता वाचायचं कसं तर पहा, तुम्हाला मी अनालिसिस दिलं, त्या अनालिसिसचा फायदा काय आहे? मग तुम्ही जर का पेज 1 पासून लास्ट पर्यंत वाचत असाल, अनालिसिस कशासाठी केलं आपण? अनालिसिसच आपल्याला सांगतं की तू यातलं हे सगळं नको वाचू, काय वाचायचं आहे. तर पहा, आपत्ती व्यवस्थापनाचा चॅप्टर आहे, तो आपल्याला करायचाच नाहीये. कंबाईन करत असाल तर, राज्यसेवा करत असाल तर वाचावा लागेल. ओके, कंबाईन करत असाल तर ते वाचायची गरज नाही. मग आता हे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी तिन्ही एकत्र आहे या पुस्तकात. 10वीचं जे काही पुस्तक आहे ना याच्यामध्ये वेगवेगळं आहे. म्हणजे एक पुस्तक आहे आपलं फिजिक्स केमिस्ट्रीचं आणि एक पुस्तक आहे आपलं बायोलॉजीचं. हे वेगळे वेगळे आहेत. ओके, मग यातल्या या पुस्तकावर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे, कारण आयोग सुद्धा बायोलॉजीवरतीच भर देतो. तर पहा, मग आता हे 8वीचं पुस्तक समजा तुम्ही स्टार्ट केलं, मग आपल्याला कुठला टॉपिक जास्त वेळा दिसतो याच्यामध्ये तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल हा पार्ट जो आहे तो बऱ्याच वेळा आपल्याला विचारलेला दिसतोय. याच्यावरती प्रश्न आपल्याला दिसतात. तुम्ही जर का हे पहा, क्लासिफिकेशन आहेच. तुम्ही जर का आपल्या अनालिसिसचे व्हिडिओज पाहिले असेल तर क्लासिफिकेशन. मग मी सगळ्यात आधी कुठला टॉपिक घेईल तर क्लासिफिकेशन, म्हणजे पहिलाच आपला चॅप्टर आहे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, हा माझा चॅप्टर आहे. आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर का PYQ पाहिले असतील, आजचं टार्गेटच आपलं PYQ पाहणे होतं ग्रुपच्या विद्यार्थ्यांना. तर पहा, जेव्हा तुम्ही PYQ पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आयोगाचा प्रश्न विचारण्याची पद्धत जी आहे ती फॅक्च्युअल जास्त आहे. म्हणजे फॅक्ट्सवरती जास्त क्वेश्चन येतात रॅदर दॅन द प्रोसेस वगैरे तुम्हाला सायन्समध्ये ते विचारत नाहीत. फॅक्ट्स तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त लक्षात ठेवाव्या लागतात. मग आता हे जे पुस्तक आहे हे वाचत असताना तुम्हाला पूर्णच्या पूर्ण वाचायचं आहे का तर पूर्ण वाचायचंही आहे आणि काही स्किप सुद्धा करायचं आहे. तर पहा, या पेजवर असणारं सगळंच तुम्हाला वाचायचं आहे, परंतु याच्यामध्ये असणारं काय महत्वाचं आहे मग की हे एक थोडंसं फॅक्ट आहे तर ही एक वाचून घ्या. त्यानंतर या चार्टमध्ये इतिहासात डोकावताना जे दिलं आहे महत्वाचं आहे, हे वाचायचं. त्यानंतर अशा आपल्याला सायंटिस्टचे नावं असतात किंवा त्यांनी काही शोध वगैरे लावलेले किंवा त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे, मग ते व्हिडाकरचं नाव आहे, कधी केलेलं आहे, ते सगळं आपल्याला तिथे माहिती पाहिजे. तर हे वाचायचं. कसं वर्गीकरण केलं हेही आपल्यासाठी महत्वाचं आहे. हा चार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे जो रिपीट होणार आहे पुढे सुद्धा. त्यामुळे तुम्ही 8वी मध्ये केला की 9वी मध्ये थोडंसं कमी होईल. 7वी मध्ये सुद्धा तो चार्ट आहे, असं काही नाही आहे की इथंच आहे म्हणून. 7वी वाचाल तर 7वी मध्ये मिळेल, इथे परत रिव्हिजन होईल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे परत वाचायला. मग आता कट काय करायचं आहे तर पहा, तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता सायन्सचं, आता इथे नाहीये तसं, तर पहा हे जरा डोके चालवा वगैरे हे काय आपल्याला वाचायचं नाहीये. काही आता या चॅप्टरमध्ये नाही आहेत आपल्याला, परंतु काही चॅप्टर जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला हे पहा असं सांगा बरं किंवा निरीक्षण व चर्चा आहे, इंटरनेट माझा मित्र आहे, आता इतकं शोधत बसायला आपल्याला काही टाइम आहे का, अशा काही गोष्टी आहेत, ह्या आपल्याला स्किप करत जायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, वाचायचं. तुम्हाला माहित आहे का वाचायचं. तर हे जे सगळे काही चार्ट आहेत हे असे माहित आहे का वगैरे, तर याच्यामध्ये काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ज्याच्यावर प्रश्न दिसतात, त्यामुळे आपल्याला हे सोडायचं नाहीये. त्यानंतर आपल्याला मग काही गोष्टी आता याच्यामध्ये फार कमी दिसत आहेत आपल्याला. येस, इथे दिसले पहा, अशी जी काही करून पहा म्हणून येतं तर ते अजिबात करून नाही पाहायचं, वाचूनही नाही पाहायचं. डायरेक्टली एक आपल्याला प्रयोग वाचायचाच नाहीये. आपल्यासाठी हे टेबलमध्ये असलेली इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. टेबलमध्येही जर का असे काही प्रश्न विचारलेले असतील किंवा काही प्रयोग वगैरे दिलेले असतील, असं असं करा तसं तसं करा, तर काही करायचं नाहीये, जरा डोकं चालवायचंच नाही. सो मग तुम्ही जेव्हा असं पुस्तकाचं रिडिंग कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की सगळं वाचायची गरजच नाहीये आणि पुस्तक जरी एवढं दिसतं तरी यातले एवढे पेजेस जे आहेत ते आपले कृतीमध्येच चालले जातील. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये. आता मी तुम्हाला वाचा असं सांगते, पण जे आर्ट बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतात त्यांना या गोष्टी समजतच नाहीत वाचून, किंवा काही काय म्हणता येईल चॅप्टरमध्ये फारच कन्फ्युजन होतं. म्हणजे फिजिक्सच्या अशा काही गोष्टी असतात ज्यांना उच्चारायचं काय तेच माहित नसते विद्यार्थ्यांना, मग ते वाचून आठवणीत कसं ठेवणार. तर पहा, यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे रिव्हिजन. तुम्हाला कोणतीच दैवी शक्ती वाचवणार नाही, कोणत्याच पारायण करून किंवा पूजा वगैरे करून हे लक्षात राहणार नाही, कुठलाच क्लास लावून ते लक्षात राहणार नाही. कॉन्सेप्ट भलेही तुमचे क्लिअर होईल, पण लक्षात राहण्यासाठी तुम्हाला तिथे रिव्हिजनच करावी लागेल. तुम्ही सायन्सच्या बाबतीत काही व्हिडिओज पाहू शकता,
नाही जमत असेल, तुमची इच्छा असेल क्लासही लावू शकता, माझं काही म्हणणं नाही आहे. पण काही चॅप्टर असे असतात जे मग थोडेसे कठीण वाटतात. हे अँगल वगैरे आहे, काही कठीण नाही आहे बरं. हे तुम्ही याच्यासाठी जर का यूट्यूबचा आधार घेतला तर ते तुम्हाला तिथे सोपं जाईल. सो हे काही कठीण नाही आहेत. काही गोष्टी अशा आहेत जे आपल्याला याच्यावर प्रश्न आलेले आहेत बरं. प्रकाश हा टॉपिक आपला हॉट टॉपिकमध्येच आहे. सो असे टॉपिक तर स्किप करायचेच नाही आहे. उष्णता झालं, ध्वनी झालं, त्यानंतर प्रकाश झालं, सौरशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रश्न येतील आपल्याला. सो करून पहा, आपल्याला तिथे करून पाहायचं नाहीये. आणि ज्या गोष्टी आपल्याला फॅक्च्युअल वाटतात त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. हे होऊन गेले वगैरे असे जे काही चार्ट्स आहेत त्याच्यामध्ये दोघांचं काय म्हणता येईल आपल्याला तुलना केलेली आहे, तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला वाचायचं आहे. आणि अशा ज्या फॅक्ट्स आहेत त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सो मग तुम्ही असे कलरफुल हायलायटर यूज करू शकता, जेणेकरून मग पहिल्या रीडिंगमध्ये मी वाचलं, दुसऱ्या रीडिंगमध्ये आठवत नाही का, दुसरा पेन घेऊन दुसरी रीडिंग करायची, तिसरा पेन घेऊन तिसरी रीडिंग करायची, असं तुम्ही करू शकता. आणि गरज नाही आहे असेच पेन असावे, असे आपले साधे पेन असले तरी कलरचे चालेल किंवा नसतील तरीही चालेल. मग आता तुम्ही समजा हा क्लासिफिकेशनचा चॅप्टर जो आहे तो पहिला चॅप्टर तुम्ही इथे वाचला वर्ग 8वीच्या पुस्तकातून. लगेच तुम्हाला हे पुस्तकातला दुसरा चॅप्टर नाही वाचायचा 8वीतला, तो झाला की लगेच तुम्हाला विज्ञानचं 9वीचं पुस्तक काढायचं आहे, इयत्ता 9वीचं. आणि याच्यामध्ये कुठे क्लासिफिकेशनचा चॅप्टर दिसतोय तो पाहायचा आहे. तर पहा इथे आपल्याला दिसतोय वनस्पतीचे वर्गीकरण. मग पहिले हे 5 चॅप्टर तुमच्यावर रागावणार आहेत का, रुसून बसणार आहेत का? बसू द्या, बसले तर. पण जो करतोय तो चांगला झाला पाहिजे हा अट्टहास ठेवा. मी सगळंच करतोय हा अट्टहास ठेवू नका. सो वनस्पतींचे वर्गीकरण हा चॅप्टर तुम्हाला करायचा आहे. भूगोलसाठीही असंच करा आणि आपल्या विज्ञानसाठीही असंच करा. आणि ज्याही विषयाचे स्टेट बोर्डाचे पुस्तकं वाचत असाल त्यासाठी असंच करा. मग आता 9वीतला तुम्हाला क्लासिफिकेशन किती नंबरवर आहे? 6व्या नंबरचं चॅप्टर, 75 पेज नंबर. सो तुम्हाला डायरेक्टली जायचं आहे 75 या पेज नंबरवरती आणि डायरेक्ट पहा 9वीतलं पुस्तक आहे, परत आलाय पहा. हाच चॅप्टर इथे परत आहे ना, एक चार्ट इथे आला, परत तो चार्ट इथे आला, म्हणजे तुमची परत रिव्हिजन सुद्धा होते. म्हणजे तुम्ही हे जे वाचताय ना रिव्हिजनही होते. पहा इथेही विटाकरचं सांगितलं होतं, इथेही विटाकरचं सांगितलं की त्यांनी केलं म्हणून. पंचसृष्टी पद्धतीमध्ये काय म्हणता येईल, पद्धतीमध्ये त्याचं क्लासिफिकेशन किंवा विभागणी. सो शास्त्रज्ञांचा परिचय आहे. सो हे जे आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. फक्त ज्या काही सांगा पाहू, कृतीन, करून पहा असा जो काही भाग आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे. सो हा चॅप्टर तुम्हाला करायचा आहे मग 9वीतला. पण 9वी झालं की 6व्या चॅप्टर नंतर 7व्यावर नाही जायचं, लगेच तुम्ही घ्यायचं आहे 10वीचं पुस्तक. आता 10वीमध्ये पाहायचं आहे. मग आता बायोलॉजीमध्ये काय राहील, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सच राहणार आहे. ओके, मग याच्यामध्ये दिसतंय का आपल्याला? येस, दिसला. प्राण्यांचे वर्गीकरण 6वा चॅप्टर, पेज नंबर 61. सो डायरेक्टली तुम्हाला जायचं आहे पेज नंबर 61 वरती आलेलं आहे प्राण्यांचे वर्गीकरण. सो हे वाचून घ्यायचं आहे. मग वनस्पतींचे वर्गीकरण असेल तर ते वाचून घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपत्ती व्यवस्थापना चॅप्टर दिसतो, हा आपल्याला घ्यायचा नाहीये. अनुवंशिकता व उत्क्रांतीवरचा चॅप्टर दिसतो, याच्यामध्ये काही डिटेल्स गोष्टी आहेत का त्या पाहून घ्यायच्या. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे समकेंद्री पद्धतीनं. जसं स्टेट बोर्डाने पुस्तकांची रचना केलेली आहे, आपल्या सुद्धा वाचण्याची रचना तशीच असायला पाहिजे. तुमचे कमी टॉपिक झाले तर चालतील, परंतु जे टॉपिक होतील ते तुमचे चांगल्या प्रकारे होतील. मग सर्वात आधी भर कशाला द्यायचा आहे तर बायोलॉजी मधल्या विषयांवरती किंवा बायोलॉजी मधल्या टॉपिकवरती. आणि तुम्हाला अनालिसिसचं आधी पाहून घ्यावं लागेल, कारण अनालिसिस पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. अनालिसिस पाहता पाहताच तुमच्याकडे जर का संडे मिळेल, एखादा दिवस ऑड डे मिळत असेल, तर आयोगाचा एक पेपर घेऊन त्यातल्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्ही त्याचे जे काही प्रश्न आहेत त्याच्या पर्यायावरती सुद्धा तिथे विचार करा. आणि ते सुद्धा तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमचा सायन्सचा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. राहिलं भस्के सरांचं पुस्तक वाचायचं तर काहीच प्रॉब्लेम नाही, ऍटलिस्ट स्टेट बोर्डाचे पुस्तकं चांगली करा. शेवटी त्यामध्येही ह्याच सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये NCERT सुद्धा कव्हर केलेलं आहे. परंतु ते पुस्तक जरी वाचणं होत नसेल तर तुम्ही स्टेट बोर्ड करा. स्टेट बोर्ड यासाठी की जर तुमचं सायन्स कच्चं असेल, कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर करतील. म्हणजे हे पुस्तकं कसे आहे, 8वीचं पुस्तक 8वीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीने बनवलेलं असतं. मग तुम्ही तर आता परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या वयाचे विद्यार्थी झालेले आहेत, सो तुम्हाला तर ते समजणारच आहे. सो त्याची लँग्वेज इझी असते, समजण्यासाठी सोपं असतं आणि आपल्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. आता आणखी एक प्रश्न असतो, बरेचसे विद्यार्थी असं म्हणतात की आम्ही स्टेट बोर्डाचे हे इतके पुस्तकं वाचल्यापेक्षा आमच्याकडे स्टेट बोर्डाचे ठोकळे आहेत, आम्ही ते ठोकळे वाचू का? तर लक्षात घ्या, ठोकळे वाचून आपल्यासाठी
इथे काही त्याचा बेनिफिट होणार नाही. तुम्हाला जरी प्रोसेस विचारत नाही तरी प्रोसेस माहिती पाहिजे. ती माहिती असल्याशिवाय फॅक्ट्स लक्षात राहत नाहीत. आणि हे तुम्हाला असं वाटत असेल की वाचलं तरी कुठं लक्षात राहतं, तर तुम्ही एकदाच वाचता, दोनदाच वाचता म्हणून ते लक्षात राहत नाही. तुम्हाला ते मल्टिपल टाइम वाचावं लागेल, तेव्हाच ते लक्षात राहणार आहे. सो पहा, मग आता डोळा दिसतोय, विद्युत प्रवाह दिसतोय, रोगवरती प्रश्न दिसतोयत आपल्याला. मग ते कशाला सोडायचं? 8वीतले रोग केले, 9वीतले रोग करायचे, 10वीतले रोग करायचे, म्हणजे आपल्याला पेपरमध्ये रोग लागणार नाही आणि आपला पेपरला आपल्याला चांगला परफॉर्म करता येईल. सो टेन्शन न घेता अशा प्रकारे अभ्यास करा. कमी चॅप्टर झाले तर चालतील, परंतु मल्टिपल टाइम आयोग ज्याच्यावरती प्रश्न विचारतोय ते चॅप्टर 3ही पुस्तकातले माझे कव्हर झाले पाहिजे. रादर तुमचं 1 to लास्ट म्हणजे पहिल्या पेजपासून शेवटपर्यंत माझे सगळे पुस्तकं कव्हर झाले पाहिजे. असं करू नका. असं केल्यानं काहीही फायदा होणार नाही. ओके. सो अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच तुम्हाला काय म्हणता येईल, आज की सीख घेता येईल, ती म्हणजे टॉपिक वाईज जायचं आहे, पुस्तक वाईज जायचं नाही, इयत्ता वाईज जायचं नाही. इयत्ता वाईज जायचं आहे पण पहिले टॉपिक वाईज, पहिले टॉपिक डिसाईड होईल. मग तुम्ही असं करू शकता की आज मला हा टॉपिक वाचायचा आहे, उद्या मला तो टॉपिक वाचायचा आहे. आणि त्यामधला आता नवीन विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जातो की मग हे जे टॉपिक आहेत बा, हे कुठे येते चॅप्टरमध्ये, ते लक्षात येत नाही. तर तुम्हाला याच्यासाठी तुम्ही स्टेट बोर्डाचे पुस्तकं मग तुम्ही नाही का खूपच बेसिक लेव्हलला असता या स्पर्धा परीक्षेच्या, तुम्हाला टॉपिक लक्षात येत नाहीत, मग तुम्ही सरळ आधी स्टेट बोर्ड वाचून घ्यायला पाहिजे. एक तर तुम्ही ग्रॅज्युएशनला असणारे विद्यार्थी असता किंवा तुम्ही फर्स्ट टाइम एक्झाम देणारे विद्यार्थी असता. तर तुम्हाला जर अजिबातच लक्षात येत नसेल तर ऍटलीस्ट असे टॉपिक ज्याचे समजा आता तुम्हाला आवाज असा शब्द म्हणजे ध्वनी हे ऑब्व्हियसली कळते, नसेल कळत तर मग आपण स्पर्धा परीक्षेत येऊन काही फायदा आहे का? थोडंसं स्वतःचं डोकंही लावावं लागेल ना. तुम्हाला एवढं अनालिसिस करून दिलंय तर यातले तुम्हाला टॉपिक शोधता आले पाहिजे. तसे काही टॉपिक जे आहेत ते तुम्हाला मी बरेचसे ते अनालिसिस घेताना सांगितलेलं सुद्धा आहे. सो अनालिसिसचा व्हिडिओ आधी पाहून घ्या. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला टॉपिकही लक्षात येतील आणि तुम्हाला ते चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास करता येईल. सो इतकंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. राहिला प्रश्न 11वी-12वीच्या पुस्तकांचा, तर तिथेही तुम्ही असंच जाऊ शकता. मग क्लासिफिकेशनचाच टॉपिक तुम्ही त्यातला कव्हर करू शकता. असं टॉपिक वाईज तुम्ही 11वी-12वीचे पुस्तकही करू शकता जर तुम्हाला सायन्सचा प्रॉब्लेम नसेल, इंग्लिशचा प्रॉब्लेम नसेल तर. आणि जर असेल तर हेच राहू द्या, आपलं स्टेट बोर्डच कम्प्लीट करा आधी. ते केलं तरी भरपूर तुमचा फायदा होईल. जरीही याच्यातून प्रश्न येत नसतील तरी तुमची ती ॲबिलिटी डेव्हलप होईल जेणेकरून तुम्ही उत्तरं लिहू शकाल. पेपरमध्ये जो काही अप्रोच आला पाहिजे ना, तो कसा येतो? स्टेट बोर्ड वाचून येतो, न की स्टेट बोर्डाचे ठोकळे वाचून. स्टेट बोर्डाचे ठोकळे केव्हा वाचायचे असतात? जेव्हा तुमच्या 2 ते 3 रीडिंग स्टेट बोर्डवरती झाल्या, मग रिव्हिजनसाठी तुम्ही त्या ठोकळ्यांचा वापर करू शकता. ठोकळे काढणाऱ्यांना काही नाही आहे, ते काढतात म्हणजे विद्यार्थी घेतात, जाऊ दे एवढे पुस्तकं घेतल्यापेक्षा एक ठोकळा घेतो आणि वाचून काढतो. लक्षात राहत असते का? आपण काय आईन्स्टाईन आहो का? आईन्स्टाईनच्या तरी लक्षात राहिलं असतं का? एवढं नसतं राहिलं. ओके. सो मास्टरी कोणाची एखाद्या क्षेत्रात असू शकते. सगळे विषय सगळेच्या सगळे पेज 1 पासून लास्ट पर्यंत माझ्या लक्षात राहतील असं अट्टास करू नका, ते राहूच शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे जा, चांगल्या प्रकारे अभ्यास होईल. वेळ लागला तरी चालेल, परंतु जेवढं होईल तेवढं चांगलं होईल. सो डोंट वरी, कुठलीही काळजी करू नका आणि वेळही लागणार नाही. तुम्ही फक्त एकदा ट्राय करा. तुम्ही 2 चॅप्टरसाठी ट्राय करा, तुम्हाला फरक लक्षात येईल. आधी वाचत होतो त्याचा फायदा होतोय की आत्ता वाचतोय त्याचा फायदा होतोय. आणि कोणीही तुम्हाला हीच प्रोसेस सांगेल, याच पद्धतीने सांगेल. सो याच पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड लिसनिंग मी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. काही प्रॉब्लेम असेल, काही माझ्याकडून चूक झाली असेल ती सुद्धा तुम्ही सांगूच शकता, कारण आपण काही तज्ज्ञ नाही आहे. आणि शेवटी आपल्यालाही तुमच्यासारखीच मी विद्यार्थिनीच आहे, त्यामुळे काही चूक असेल तर तुम्ही सुद्धा मला कमेंट करू शकता. पुस्तकांना उंदरांपासून वाचवा, हे लायब्ररीमध्ये काहीतरी प्रताप झालेला दिसतोय. सो चांगल्या प्रकारे अभ्यास करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखी काही क्वेरीज असतील तर कमेंट करू शकता. ट्राय करेल मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचं. आणि हो, आपल्याकडे भस्के सरांचं पुस्तक जर का जुनं असेल तरीही काहीच प्रॉब्लेम नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की नवीन घ्यावं लागेल का, तर नाही घेतलं तरी चालेल. स्टेट बोर्ड चांगले करा, तुमचा फायदा होईल. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओत.